हाय मित्रांनो, ही एक काल्पनिक कहाणी आहे. याचा खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नाही. जास्त वेळ न घालवता मी थेट कहाणीवर येतो. ही गोष्ट आहे मागच्या वर्षीची, जेव्हा मी परीक्षेसाठी मुंबईला निघालो होतो. मी नाशिकचा आहे. मी एक स्लीपर बसची तिकीट बुक केली होती. सिंगल स्लीपर मिळाली नाही म्हणून डबल स्लीपर घेतली. रात्री 10 वाजता मी बसमध्ये चढलो आणि माझी सीटवरच्या बर्थवर होती. आत गेल्यावर मी थक्क झालो, कारण तिथे एक आंटी झोपलेल्या होत्या आणि फोन चालवत होत्या. मी विचारलं, ही तुमची सीट आहे का? त्यांनी हसत उत्तर दिलं, होय माझीच आहे, आणि दुसरी बहुतेक तुमची असेल. मग मी आत गेलो. मी घरी ट्रॅक आणि टी शर्ट घालूनच आलो होतो. रात्रीचा प्रवास होता ना, आणि त्या आंटींनी पण एक गाऊनसारखं काहीतरी घातलं होतं. बस सुरू झाल्यावर 1 तासाने मी झोपलो. थोड्या वेळाने माझी झोप मोडली तर आंटी माझ्याकडे पाठ करून झोपल्या होत्या आणि आमचं थोडं थोडं स्पर्श होत होतं. मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण मी हिम्मत करून त्यांच्यावर हात ठेवला आणि झोपलो. थोड्या वेळाने आंटींनी माझा हात पकडला आणि त्यांच्या हातात धरून झोपल्या. मला जरा धीर आला. मी हळूच त्यांच्या शरीराला स्पर्श केला. काहीच प्रतिसाद नाही म्हणून मी थोडा आजूबाजू गेलो. पण अचानक उत्साहात मी जरा जोरात दाबलं आणि आंटींची झोप मोडली. त्या माझ्याकडे रागाने बघायला लागल्या. मी घाबरून माफी मागायला लागलो. सॉरी आंटी, मला माफ करा. थोडं नाटक आणि भावनिक बोलणं केल्यावर त्या शांत झाल्या आणि पुन्हा झोपल्या. मग आम्ही बोलायला लागलो. मी थोडा आणखी भावनिक झालो आणि त्यांना जवळ येऊन झोपायची विनंती केली. त्या म्हणाल्या, ठीक आहे, पण नीट झोपायचं हा. मग त्या माझ्याकडे तोंड करून झोपल्या आणि मी त्यांना मिठी मारून झोपलो. थोड्या वेळाने मी म्हणालो, आंटी तुम्ही दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपा ना, मला नीट झोपता येईल. आंटी हसल्या आणि म्हणाल्या, का रे, तुला तर मला चिकटून झोपायचं आहे ना? मी म्हणालो, हो आंटी, पण तुम्ही तिकडे तोंड करा ना, मग मी चांगलं झोपेन. आंटी म्हणाल्या, सांग बरं खरं कारण काय? आणि खोटं बोललास तर मला स्पर्शही करू देणार नाही. मी घाबरलो आणि म्हणालो, आंटी तुम्ही रागवाल. त्या रागाने म्हणाल्या, आता स्पर्शही करू नकोस. मी पटकन म्हणालो, सांगतो ना, तुम्ही तिकडे तोंड केलं तर मी तुमच्या शरीरावर हात ठेवून झोपेन. आंटी हसल्या आणि म्हणाल्या, फक्त हात ठेवायचा आहे की आणखी काही? मी थोडा विचार केला आणि म्हणालो, आंटी तुम्ही झोपल्या होत्या तेव्हा तुमचं गाऊन थोडं वर गेलं होतं, मला खूप छान वाटलं. आंटी म्हणाल्या, अरे बाळा, तू आलास म्हणून मी गाऊन नीट केलं नाही, तर मी फक्त गाऊनमध्ये झोपते. मी म्हणालो, म्हणजे खाली काहीच नाही? आंटी म्हणाली, नाही रे. मी म्हणालो, आंटी मला काही बोलू नका, तुमच गाऊन मला द्या, मी ते घेऊन झोपतो. आंटी हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, घे, पण आता शांत झोप. तू माझ्या मुलासारखा आहेस. मुलं आईजवळ झोपतात तसं झोप. मला त्यांचं गाऊन मिळालं. मी ते जवळ घेतलं आणि झोपलो. आंटी मला बघून हसल्या आणि म्हणाल्या, तुला इतकं आवडलं तर हे घे माझं दुसरं गाऊन. हे मी दिवसभर घातलं होतं, तुला जास्त आवडेल. मग त्या माझ्याकडे अस्तित्व करून झोपल्या. मी त्यांच्यावर हात ठेवला तर त्यांनी माझा हात पकडून त्यांच्या शरीरावर ठेवला. मी हळूच स्पर्श केला तर त्यांनी माझ्या हातावर टपली मारली. मी पुन्हा थोडा जोरात दाबलं. त्या म्हणाल्या, काय करतोस? मी म्हणालो, आंटी तुम्हीच म्हणालात ना, मी तुमचा मुलगा आणि मुलं आईच्या जवळ असं झोपतात. आंटी हसल्या आणि म्हणाल्या, ते लहान मुलं करतात, तू मोठा झालास ना. मी म्हणालो, तुमच्यासाठी तर मी आजच जन्मलोय ना, मग संपेन. आंटी माझ्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, बदमाश, आता काय दूध पिणार का? मी हसत हसत त्यांच्याजवळ गेलो. त्या माझे केस कुरवाळत म्हणाल्या, फक्त जवळ रहा, हा माझा मुलगा. तेवढ्यात बस थांबली आणि लोक उतरायला लागले. आंटी आधी उतरल्या, मग मी शेवटी उतरलो. उतरताना एक मुलगी मला थांबवून म्हणाली, तू त्या आंटींना ओळखतोस का? मी म्हणालो, हो ओळखतो. ती म्हणाली, पण तू कोण, कसं ओळखतोस? मी म्हणालो, माझी आई आहे तीर्थरूप. ती म्हणाली, अच्छा. आणि माझ्या बर्थवरून आंटींचं गाऊन उचलून दाखवलं. मग हे काय, तू आईचं गाऊन घेऊन झोपतोस? मी घाबरलो, मला घाम फुटला. ती म्हणाली, मला सगळं माहीत आहे. तू त्या आंटींना काय करत होतास हे मी बघितलं. हे सगळं चुकीचं आहे. मग ती खालच्या बर्थकडे बघायला लागली आणि फोनवर कोणाला तरी कॉल करू लागली. ती म्हणाली, आई तुम्ही कुठे आहात? बाहेर आहात का? मला कळलं की खालची बर्थ तिच्या आईची होती. मी घाबरून बाथरूमला गेलो आणि परत माझ्या बर्थवर आलो. आंटी आल्या आणि म्हणाल्या, काय झालं रे, इथं का टेन्शनमध्ये आहेस? मी काहीच बोललो नाही आणि खाली त्या मुलीला बघायला गेलो, पण ती दिसली नाही. परत येताना ती दिसली आणि म्हणाली, हे चांगलं नाहीये, तुला असं करायला नको. ती मला समजावू लागली, पण मी ऐकलं नाही आणि बर्थवर परतलो. ती मला घोरत राहिली. थोड्या वेळाने ती तिच्या आईच्या बर्थजवळ थांबली, पण आईशी बोलली नाही आणि स्वतःच्या बर्थवर झोपली.
मी बर्थवर गेलो तर आंटी त्यांचं गाऊन नीट करत होत्या. त्यांची व्यक्तिमत्व खूपच छान दिसत होती. मी बर्थ पूर्ण बंद केली नाही कारण मला त्या मुलीने आम्हाला बघावंसं वाटत होतं. आंटी म्हणाल्या, आता झोप प्रेमला झोप येते. मी म्हणालो, पण आंटी तुम्ही मला जवळ घ्यायचं होत ना? आंटी म्हणाली, नाही आता झोप आणि काही करू नको. मी म्हणालो, मी आलो तेव्हा तुम्ही काय करत होत्या? आंटींनी गाऊन थोडं बाजूला केलं आणि म्हणाल्या, बघ मी आता नीट कपडे घातलेत. मग आंटी झोपले आणि मी पण लेटलो. थोड्या वेळाने मी त्यांच्या शरीरावर हात ठेवला आणि जवळ गेलो पण मला नीट स्पर्श करता येत नव्हता. अचानक आंटींनी माझा हात पकडला आणि त्यांच्या शरीरावर ठेवला. आता खुश? झोप. मी हळूच सुंदर वेळ घ्यायला लागलो आणि माझा उत्साह वाढला. आंटी माझ्याकडे वळल्या आणि म्हणाल्या, मला नीट झोपू दे रे. मग मी त्यांना मिठी मारली आणि झोपलो. थोड्या वेळाने माझी झोप उघडली तर आंटी अजूनही माझ्या शेजारी होत्या. मी पुन्हा त्यांच्या शरीरावर हात ठेवला आणि जवळ गेलो. आंटी शांत होत्या. मग मी हळूच त्यांच्याजवळ गेलो आणि मिठी मारली. त्या म्हणाल्या, काय रे झोप येत नाही का? मी म्हणालो, आंटी तुमच्याजवळ झोपायला खूप छान वाटतंय. आंटी हसल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे पण आता शांत झोपा. रात्री 3 वाजता माझी झोप उघडली. आंटी माझ्या शेजारी झोपल्या होत्या. मी पुन्हा त्यांना जवळ घेतलं आणि मिठी मारली. आंटी जाग्या झाल्या आणि म्हणाल्या, बाळा झोपायचं नाही का? मी म्हणालो, आंटी तुमच्या जवळ असताना झोप कशी येईल? आंटी हसल्या आणि मला जवळ घेतलं. मग आम्ही थोडं बोललो आणि पुन्हा झोपलो. तेवढ्यात कोणीतरी बर्थ जवळून आवाज दिला, आई आई. आंटी घाबरल्या आणि म्हणाल्या, माझी मुलगी आहे बाहेर. मी बघितलं तर तीच मुलगी बाहेर उभी होती. ती आत आली आणि म्हणाली, आई हे काय चाललंय? आंटी घाबरून स्वतःला झाकायला लागल्या. मी पण घाबरलो. ती म्हणाली, आई तुम्ही कालपासून इथे काय करताय? तुम्ही तर खालच्या बर्थवर होत्या ना? मग मला कळलं की आंटींची बर्थ खालची होती पण एका म्हाताऱ्या आजींसोबत त्यांनी जागा बदलली होती. त्या आजींचे नवरे वरच्या बर्थवर होते पण त्यांना चढता येत नव्हतं म्हणून आंटीवर आल्या होत्या. त्या मुलीला वाटलं होतं की तिची आई खालीच आहे. ती मुलगी म्हणाली, आई तुम्ही असं कसं करू शकता? मला लाज वाटते. आंटी रडायला लागल्या आणि म्हणाल्या, शालू हे चुकून झालं मला माफ कर. मी शांतच होतो. ती मला म्हणाली, तूच हे सगळं केलं ना? मी तर कालपासून बघत होतीस ना? ती रागाने ओरडली, तू मध्ये बोलू नको. आंटी रडत माफी मागत होत्या. ती मुलगी म्हणाली, मी बाबांना सांगणार आहे. आंटी आणखी घाबरल्या. मी आंटींना हळूच म्हणालो, आंटी एकच उपाय आहे. आंटी म्हणाल्या, काय? मी म्हणालो, तुमच्या मुलीला पण माझ्यासोबत बोलायला सांगा मग ती कोणाला काहीच सांगणार नाही. आंटी म्हणाल्या, तू वेडा आहेस का? ती माझी मुलगी आहे. मी म्हणालो, मग ती सांगेल तुम्हीच ठरवा. ती मुलगी फोनवर कोणाला तरी कॉल करत होती पण नेटवर्क नव्हतं. आंटी मला म्हणाल्या, काहीतरी कर. मी म्हणालो, ठीक आहे पण तुम्हाला साथ द्यावी लागेल. बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. रात्रीचे 3 ते 30 वाजले होते. शालू तिच्या खालच्या बर्थवर परत गेली आणि आंटी मला म्हणाल्या, संजय आता शांत झोप रे, उद्या सकाळी आपल्याला उतरायचं आहे. मी हो म्हणालो आणि आंटींना मिठी मारून झोपलो पण माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. शालूचं ते रागानं मला घोरणं, आंटींची ती घाबरलेली नजर सगळं डोळ्यासमोर फिरत होतं. थोड्या वेळाने बस एका ढाब्यावर थांबली. आंटी म्हणाल्या, चल थोडा चहा घेऊया, मला झोप येत नाहीये. मी आणि आंटी खाली उतरलो. ढाब्यावर रात्रीची शांतता होती. फक्त काही ट्रकवाले चहा घेत बसले होते. आम्ही 2 कप चहा घेतला आणि एका बाकावर बसलो. आंटी शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. मी विचारलं, आंटी तुम्ही ठीक आहात ना? त्या हसल्या आणि म्हणाल्या, हो रे, पण शालूचा राग अजून मनात आहे. ती खूप संवेदनशील आहे. तिला हे सगळं पचवायला वेळ लागेल. मी म्हणालो, आंटी ती सांगणार नाही ना कोणाला? आंटी म्हणाल्या, नाही रे, ती माझी मुलगी आहे, मला ओळखते पण तिला समजावावं लागेल. तेवढ्यात शालू ढाब्यावर आली. तिचे डोळे लाल झाले होते. बहुतेक रडली असावी. ती आमच्याकडे बघून थांबली आणि मग जवळ आली. ती म्हणाली, आई तुम्ही इथे? मला वाटलं तुम्ही बसमध्ये आहात. आंटी म्हणाल्या, शालू ये बस बोलूया. शालू आमच्या शेजारी बसली. ती माझ्याकडे रागाने बघत होती. मी शांतच राहिलो. आंटी म्हणाल्या, शालू संजय माझ्यासाठी मुलासारखा आहे. काल रात्री जे झालं ते चुकून झालं, मला माफ कर. शालू म्हणाली, आई मला तुमच्यावर राग नाहीये पण हे सगळं बघून मला खूप वाईट वाटलं. आणि हा कोण आहे? तुम्हाला कसा ओळखतो? मी म्हणालो, शालू मी नाशिकचा आहे, परीक्षेसाठी मुंबईला निघालोय. आंटींना बसमध्ये भेटलो. आमचं बोलणं झालं आणि मला त्यांच्याजवळ सुरक्षित वाटलं. शालू थोडं शांत झाली आणि म्हणाली, ठीक आहे पण मला हे सगळं अजूनही नीट समजलं नाही. आंटींनी तिचा हात पकडला आणि म्हणाल्या, शालू आयुष्यात कधी कधी असं होतं पण
आपण एकमेकांना समजून घ्यायचं. तू माझी सगळ्यात मोठी ताकद आहेस. शालूच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आंटींना मिठी मारून रडायला लागली. मला पण थोडं भावनिक वाटलं. चहा संपून आम्ही बसमध्ये परतलो. शालू तिच्या बर्थवर गेली आणि मी आंटींना म्हणालो, आंटी आता सगळं ठीक होईल ना? आंटी हसल्या आणि म्हणाल्या, हो रे, तू काळजी करू नकोस, तू माझ्यासाठी खूप चांगला आहेस. मग आम्ही बर्थवर गेलो आणि झोपलो, पण माझी झोप फार काळ टिकली नाही. सकाळी 5 वाजता बस एका मोठ्या धक्क्याने थांबली. मी उठलो आणि खिडकीतून बघितलं, बस रस्त्याच्या कडेला उभी होती आणि ड्रायव्हर काहीतरी बघत होता. आंटी पण जाग्या झाल्या आणि म्हणाल्या, काय झालं रे? मी म्हणालो, माहीत नाही आंटी, मी बघतो. मी खाली उतरलो. बाहेर थंडी होती आणि ड्रायव्हर बसचं टायर बघत होता. टायर पंक्चर झालं होतं. ड्रायव्हर म्हणाला, आता थोडा वेळ लागेल, जवळ गॅरेज आहे, तिथे दुरुस्त करून येतो. मी आंटींना सांगायला वर गेलो. आंटी म्हणाल्या, ठीक आहे, आपण थोडं बाहेर फिरूया, शालूलाही घेऊ. मी शालूला हाक मारली. ती थोड्या नाराजीने बाहेर आली. आम्ही तिघे रस्त्याच्या कडेला चालायला लागलो. सकाळची हलकी धुके होती आणि पक्ष्यांचा आवाज येत होता. आंटी म्हणाल्या, शालू संजय, तुम्ही दोघे मित्र व्हा ना, आयुष्यात मित्र खूप गरजेचे असतात. शालूने माझ्याकडे बघितलं आणि हसली. ती म्हणाली, ठीक आहे आई, पण हा नीट वागला पाहिजे. मी हसलो आणि म्हणालो, मी कायम नीटच वागतो. आंटी हसल्या आणि म्हणाल्या, हा खूप चांगला आहे शालू, तू त्याला ओळखशील तेव्हा कळेल. थोडं चालल्यावर आम्हाला एक छोटी चहाची टपरी दिसली. आम्ही तिथे थांबलो. शालू म्हणाली, संजय, तू नाशिकचा आहेस म्हणालास, तिथे काय खास आहे? मी म्हणालो, नाशिकचा मिसळ आणि तांबडा रस्सा. तू कधी खाल्लास का? शालू म्हणाली, नाही, पण आता खायचंय. आंटी म्हणाल्या, मग एकदा आम्ही नाशिकला येऊ संजयच्या घरी. आम्ही चहा घेतला आणि गप्पा मारत बसलो. शालू हळूहळू मोकळी होत होती. ती म्हणाली, संजय, मला काल खूप राग आला होता, पण आता ठीक वाटतंय. तू माझ्या आईला खूप सांभाळलंस. मी म्हणालो, शालू आंटी माझ्यासाठी खूप खास आहेत आणि आता तू पण. तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला. ड्रायव्हरने टायर बदलला होता. आम्ही परत बसमध्ये चढलो. आंटी म्हणाल्या, आता मुंबईजवळ आलंय संजय, तुझी परीक्षा कधी आहे? मी म्हणालो, उद्या सकाळी आंटी. शालू म्हणाली, मग तुला शुभेच्छा, पास हो. बस मुंबई स्टेशनवर पोचलीस. काळचे 8 वाजले होते. आम्ही तिघे खाली उतरलो. आंटी म्हणाल्या, संजय, तुझं सामान घे आणि नीट जा, आम्हाला इथून रिक्षा घ्यायची आहे. मी विचारलं, आंटी, तुम्ही कुठे राहता मुंबईत? आंटी म्हणाल्या, आम्ही अंधेरीला राहतो, तू कधी आलास तर भेटायला ये. मी माझी बॅग घेतली आणि आंटींना मिठी मारली. शालूलाही हात जोडून म्हणालो, शालूमला माफ कर आणि मित्र म्हणून स्वीकार. शालू हसली आणि म्हणाली, ठीक आहे मित्र, पण आता नीट राहा. आंटी आणि शालू रिक्षात बसल्या आणि निघून गेल्या. मी स्टेशनवर उभा राहिलो आणि विचार करत होतो, एका रात्रीत किती काही बदललं. आंटींमुळे मला एक नवीन कुटुंब मिळालं आणि शालूमुळे एक नवी मैत्री. मी परीक्षेसाठी माझ्या हॉस्टेलकडे निघालो. मनात एकच विचार होता, आयुष्य कधी कसं वळण घेईल कोणालाच माहीत नाही, पण या प्रवासाने मला खूप काही शिकवलं. वजा विश्वास, माफी आणि मैत्री. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? तुमच्या मते पुढच्या भागात काय घडेल? तुमच्या कल्पना कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करून सपोर्ट दाखवा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढचा भाग तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुढच्या भागात परत भेटू.